नमस्कार मंडळी, वरलीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे फणसाचे आप्पे। त्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी फणसाच्या आप्प्यांसाठी तांदूळ 3 ते 4 तास भिजवून घेतलेले आहेत। फणसाचा क्रश म्हणजे फणसाचे गरे असतात ते आपण साफ करून वाटून घ्यायचे आहेत। गूळ, ओलं खिसलेलं खोबरं, थोडासा सोडा, थोडंसं बडीशेप पावडर आणि आपली वेलची पावडर, मीठ आणि तेल। आता आपण कृतीला सुरुवात करूया। आता सर्वप्रथम आहे ना, आपल्याला हे तांदूळ आहेत ना, हे वाटून घ्यायचे आहेत। आता इथे मी तांदूळ, भिजवलेले तांदूळ, ओलं खोबरं थोडंसं आणि गूळ हे बारीक वाटून घेणार आहे। इथे मी असं बारीक पूर्ण वाटून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला फणसाचा क्रश आणि वेलची पावडर, बडीशेप पावडर आणि थोडंसं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी हे बॅटर पूर्ण काढून घेतलेलं आहे। यामध्ये टाकणार आहे फणसाचा क्रश चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी वेलची पावडर, बडीशेप पावडर आणि चवीनुसार मीठ थोडंसं टाकायचं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे चांगलं मिक्स झालं का ह्यामध्ये मी थोडासा सोडा टाकणार आहे आणि एक 5 ते 7 मिनिटांनी आपले आप्पे काढायला घेणार आहे। एक 5 ते 7 मिनिटांनंतर आपलं आप्प्याचं पीठ चांगलं रेडी झालेलं आहे। आता ह्याचं मी आप्पे करून घेणार आहे। आता इथे आप्पे पात्र चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे। तर यामध्ये आपल्याला आप्पे सोडायचे आहेत। अशा प्रकारे व्यवस्थितरित्या मी आप्पे टाकून घेतलेले आहेत। तर स्लो गॅसवर एक 5 ते 7 मिनिटं चांगले दोन्ही साईडने खरपूस रंग येईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। वरून झाकण द्यायचं आहे। एक 5 मिनिटानंतर आपले आप्पे आता पलटून घ्यायचे आहेत। आता मस्त कलर सुद्धा आलेला आहे। दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला 5 ते 7 मिनिटं खरपूस रंग येईपर्यंत पलटून घ्यायचे आहे। अशा प्रकारे सर्व आप्पे मी पलटून घेतलेले आहेत। आता हे चांगले दुसऱ्या बाजूने सुद्धा तसेच
भाजून घ्यायचे आहेत. एक 5 मिनिटानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला पलटून घ्यायचे आहेत आणि आपले आप्पे चांगले खरपूस रंग दोन्ही साईडला आलेला आहे आणि तयार झालेले आहेत. फक्त 1-2 मिनिटं मी झाकण न देता थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत. मस्त आपले फणसाचे आप्पे असे तयार झालेले आहेत. आता हे आप्पे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. मस्त दोन्ही साईडने खरपूस रंग आलेला आहे. अशा प्रकारे फणसाचे कुरकुरीत असे आप्पे मी सर्व तळून घेतलेले आहेत. अशा प्रकारे कुरकुरीत असे फणसाचे आप्पे तयार झालेले आहेत. एकदा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.